40+ अध्यक्ष चषक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडूचा मान सन्मान वाढवणारी स्पर्धा आणि हा मान सन्मान रवींद्र तरे साहेब सरांकडून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोलेची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित केले. तब्बल 12 दोन्ही टीम खूप खूप धन्यवाद काळीरामजी केणी. तर वळूया आपण नेक्स्ट मॅचकडे. माता भगवती एंटरप्राइजेस कासणे भगवान भोईर यांचा संघ विरुद्ध मराठा पंजाब वर्ल्ड मंगेशजी भोईर यांचा संघ. दोन संघामधील माता भगवती कासणे एंटरप्राइजेस कासणे संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि मराठा पंजाब वर्ल्ड संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. सलामीची उडी खेळपट्टीवर गेलेली आहे. क्षेत्ररक्षणही लावलं जात आहे. विजय गुळवी, इंद्रपाल पाटील पहिलं षटक. संजय पाटील ड्राईव्ह केलेला आहे. शॉर्ट मिड विकेटला अडवला होता आणि तोपर्यंत मात्र विजयला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची. येस, पंचाला विनंती आहे फक्त आपण 1 मिनिट सामना थांबायचा आहे. येस, पंचाला सामना सुरू करायचा आहे. संजय पाटील इज अ 45. पहिला गोलंदाज आहे मॅन फ्रॉम कारिवली. फुल टॉस स्वंग केलेला आहे, फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सीटेड बॅटेड स्ट्रोक. खूप चांगला फटका. अगदी शेवटच्या शेवटच्या चेंडूवर नजर ठेवली आणि सहजगत्या फेकून दिलं. 6 धावांसाठी षटकार. इंद्रपाल याच्या बॅटमध्ये आलेला हा षटकार. धावसंख्या होती 7. माता भगवती एंटरप्राइजेस कासणी विरुद्ध मराठा पंजाब वर्ल्ड या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. बॅटिंग करताना आपण पाहतोय मराठा पंजाब वर्ल्ड संघाला टॉस हरल्यानंतर बिनबाद 7. इंद्रपाल पाटील वर्ल्ड आणि विजय गुळी फ्रॉम निंबवली. संजय फ्रॉम कारिवली. याला फायदा उचलता आला आणि लोअर फुलटा चेंडू होता. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. जागेवर फुटवर्क बघायला मिळाला नाही. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 7. आपण पाहतात भिवंडी प्रीमियर लीग व अध्यक्ष चषक 2025 भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. संजय याला स्लाइस केलं आणि एक चांगला झेल शॉर्ट पॉइंटला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि स्लाइस केलं होतं. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला मात्र गॅप शोधता आलेले नाही. पाहू शकता आपण 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंटला एक चांगला झेल समाप्त केला गेला आणि मात्र फलंदाज इंद्रपाल याची खेळी समाप्त. आणि आता मात्र की मॅन मंगेश भोईर जातोय. स्वतः संघ मालक आणि संघाचा एक आधारस्तंभ आहे.
पाहू शकता कशा प्रकारे झेल घेतलाय, कारण कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. आजच्या दिवसातली ही जर बघितली आपण 6वी मॅच आहे. यापूर्वी आपण बघितलं 3 मॅच 40+ झालेल्या आहेत आणि 2 मॅचेस 50+ झालेल्या आहेत आणि 40+ मॅच आपण पाहतोय. संजय थोडासा गोलंदाजीमध्ये बदल करताना दिसतोय, कारण इट्स आक्रमक बॅटर आहे. मंगेश याच्याकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, पण तुमचं नाव मोठं असून चालत नाही. योग्य वेळी तुम्ही चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. संजय याला मग चांगला फटका खेळलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे, मात्र जवळपास लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑनला जातोय, मात्र त्याला चकवून चेंडू हा सीमा रेषा पलीकडे जातोय. 4 धावा. सुरुवातीला सांगितलं आहे की मंगेश असा एक बॅटर आहे, चौफेर फलंदाजी करण्यामध्ये वाकबगार आहे आणि अगदी पहिल्या चेंडूवर अगदी सणसणीत षटकार ज्याने खेचलेला आहे, षटकाराने चौकार खेचलेला आणि चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली डबल फिगरमध्ये 11. संजय लेफ्ट आर्म, यावेळेला मात्र वाईड यॉर्कर, अगदी उजव्या यष्टीच्या बाहेरनं खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण बघितलं तर 11 धावा, 1 बाद 11. फलंदाज इंद्रपाल बाद झाला होता. विजय गुळवी खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर मंगेश भोईर खेळपट्टीवर आहे. उद्या आमचं शेड्यूल बरोबर 4 वाजता सुरू होईल. 4 वाजता सुरू होईल. आमची प्रिन्स मूवीजची टेक्निकल टीम, त्यानंतर DJ मॅन, त्यानंतर आमचे अंपायर, स्कोरर आणि कॉमेंटेटर. 4 वाजता आपण बरोबर हजर राहायचं आहे. यस, नाही, मॉनिटरिंग करण्यासाठी गणेशजी ठाकरे हे सुद्धा 4 वाजता उपस्थित असतील. का त्याला पूर्ण मॉनिटरिंग करायचं आहे, पूर्ण टीमला मॉनिटरिंग करायचं आहे. याच आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. गणेशजी ठाकरे यांनी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली. त्याचबरोबर प्रदीपजी जोशी जे सचिव आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सूचना आलेली आहे. आणि उद्या KP ताडाली, कमलाकर यांचा संघ, तसेच बाळाराम स्पोर्ट ठाकूरपाडा यांची मॅच अगदी बरोबर 4:30ला सुरू होईल. 4ला आपण रिपोर्टिंग करायचं आहे. एक 10-15 मिनटं वॉर्मअप करायचं आहे आणि 4:30ला मॅच सुरू होईल. दुसरं षटक घेऊन येतोय उदय मात्रे, दिवा एक्सप्रेस. याला लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक चांगला झेल लॉंग ऑनला समाप्त केला जातोय. प्रवीणने चांगला झेल घेतला आणि विजय गुळवेची खेळी समाप्त. प्रवीणने एक चांगला झेल घेतलेला आहे, लॉंग ऑनला झेल घेतलेला आहे आणि आपण बघितली विजयाची खेळी समाप्त. दोन्ही सलामीवीर बाद झालेले. आता मात्र 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी जातोय दिलीप पाटील फ्रॉम चाविंद्रा. ही खरं तर बिनीची जोडी आहे, दिलीप पाटील आणि मंगेश भोईर. मराठा पंजाब संघाची ही बिनीची जोडी आहे. अजूनही खरं तर भरवशाचा फलंदाज परेश महाजनला बॅटिंगला जायचं आहे. कंप्लीट ऑलराऊंडर आहे परेश महाजन. मला वाटते 5व्या क्रमांकावर परेश महाजन खेळू शकतो. स्टेप आउट झाला होता. अतिशय वेगात चेंडूचा भन्नाट वेग होता. उदय याचा अतिशय वेगवान चेंडू होता आणि अगदी उजव्या यष्टीच्या बाहेरनं जाणारा यॉर्करचा चेंडू मार बघायला. वाईट यॉर्कर तुम्ही जेव्हा टाकतात ना
तर त्याचा सामना करणं तितकं सोपं जात नाही. त्यावर तुम्ही जास्त प्रमाणात धावा सुद्धा मिळवू शकत नाहीये. डॉट बॉल जातोय. उदय मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलेला चेंडूला चेंडू सरळ जाते तो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक गोष्ट मात्र बघायला मिळते ते म्हणजे माता भगवती काष्टी संघाचे जे क्षेत्ररक्षक आहेत ते चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतायत. कारण तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि त्यापेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण फिल्डिंग ही ए दर्जाची असणं गरजेचं आहे. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धाव्याने धावसंख्या वाढते मराठा पंजाब वर्ल्ड संघाची. 13. हे पाहू शकता रिप्लेमध्ये आपण. अतिशय राईट डिसिजन. आय थिंक तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आय थिंक. फिल्डिंग साईडनं हा चॅलेंज केलेला आहे पंचांच्या निर्णयाला. तिसरे पंच सुनील म्हात्रे उर्फ गोट्या रिप्ले पाहत आहेत आणि आपला डिसिजन पेंडिंग. यस वाईट बॉल आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. अगदी आपण जर बघितलं जी क्रीज आहे त्याच्या अगदी थोडंसं साईडला पडलेला आहे चेंडू. राईट डिसिजन आपण बघितलं होतं रिप्लेमध्ये. उदय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र लॉफ्टेड चेंडू उंचच उंच आहे. मात्र बाउंड्री क्लिअर होईल का? वाईड अप लॉंग ऑनला एक चांगला झेल. प्रवीणचा हा दुसरा झेल. आता मात्र एक मानसिक दबाव वाढणार आहे कारण आपण पाहतोय की ज्या अपेक्षा होती मंगेशकडनं ते अपेक्षा मंगेशने पूर्ण केलेली नाही. खरं तर पहिल्या चेंडूवर त्याने चौकार लगावला. त्यानंतर खरं तर खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या परंतु अपेक्षांचं ओझं घेऊन जो मैदानात उतरला. हे पाहू शकता रिप्लेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र लॉंग ऑन क्लिअर करता आला नाही आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल. मंगेश याची खेळी संपुष्टात. तिसरा फलंदाज बाद झाला. आता मात्र खेळण्यासाठी होते परेश महाजन. परेश महाजनकडे क्लास क्रिकेट आहे परंतु संघ अडचणीत आहे. पिंपळगरचा गोट्या तर आय थिंक 60+ झालेला आहे. 65+ असेल मला वाटतं पिंपळगरचा गोटे. यावेळेला फक्त खूप चांगला फटका हलक्या हातानं लोअर बॉटम हँडल पुश. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे दाद मागितले ते पण रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळाली. फक्त हलक्या हाताने ढकललं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. डीपमधून क्षेत्ररक्षक आला. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळाली. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं गेलं. दोन धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या झाले 15. परेश महाजनकडे क्लास क्रिकेट सुद्धा आहे. एकेरी दुहेरी धावा घेण्यामध्ये सुद्धा वाकबगार आहे आणि खराब चेंडूचा समाचार घेण्यामध्ये सुद्धा वाकबगार आहे.
उदय पुन्हा एकदा मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा क्लास क्रिकेट फक्त हलक्या हाताने ढकलण्याचं काम केलंय. कव्हरकडे फंबल होतोय आणि बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल होतोय. 2 धावा पुन्हा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 17 आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 3/17 आणि आता मात्र तिसरं षटक म्हटल्यानंतर 50-50. येस 50-50 हे पहा 50-50 ओव्हर. ISPLचा जो नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. एक तर 16पेक्षा जास्त धावा तुम्ही जमवा, अन्यथा मात्र तुमची धावसंख्या कमी करण्यास तयार राहा. हे तिसरं षटक नेहमीच दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचं ठरत असतं. गोलंदाजी कोण करणार आहे पाहूया आपण. तिसरं षटक प्रवीण चौधरी. हा चेंडू मात्र पडल्यानंतर माउन्स टर्न मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला आहे. पंचांनी मागणी केली. पंचांनी खरं तर मागणी केली. पंचांनी पाहणी करताना तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. तिसरे पंच गोट्या जास्त पिक्चरमध्ये येताना दिसत आहेत. पण तिसऱ्या पंचांचा डिसिजन वाईट आहे. 1 धाव वाढते. धावसंख्या झाली 18. याला अपील केलं जात आहे. पायचीचं जोरदार अपील आणि याबरोबर पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे आणि फलंदाज बाद. आणि आता मात्र मराठा पंजाब वर्ल्ड हा संघ थोडासा अडचणीत आलेला आहे, कारण चौथा फलंदाज बाद झालेला आहे. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी होते भरत पाटील. दिलीप पाटील बाद झाल्यानंतर भरत पाटील जातोय. नॉन स्ट्रायकर यांना परेश महाजन. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर मात्र विकेट मिळाली. यानंतर टॉस साठी तयार राहायचं आहे, ते म्हणजे परशुराम फायटर्स दापोडे. सत्यवान पाटील फॅम टीम, तसेच शिवनेरी आमने संतोष जोशी फॅम टीम, दोन्ही कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचं आहे. यावर म्हणजे क्रॉस बॅटेड फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत, त्यामध्ये झेल होणार नाही. चेंडू सरळ जाईल, एका टप्प्याने लॉंग आणला आणि भरतला संधी मिळाली फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 धाव मिळाली. एका धाव्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 19. परेश महाजन ज्याच्याकडे क्षमता आहे, मात्र आवश्यकता आहे संघाची. धावसंख्या जर बघितली आपण तर तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 19.
याला मात्र परफेक्ट वाईट करता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्लॅन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय, मात्र गोलंदाजाने केली चूक आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाले 21. जगदीश म्हात्रे, सचिन पाटील थोडीशी वॉर्मअप करताना. जगदीश म्हात्रे जे सहसचिव त्याच्या माध्यमातून आपण टॉस झाल्यानंतर दोन्ही कॅप्टनला एक चांगल्या प्रकारे गिफ्ट देण्यात येते, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. यावेळेला मात्र आपण पाहतोय डॉट बॉल जाईल. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेली आहे 21-21. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. प्रवीण चौधरी शॉर्ट रनअप, 5 ते 6 पावलांचं रनअप आहे. राईट आर्म, याला फक्त ड्राईव्ह केलेला आहे, अगदी सुंदर फाटका आहे. ड्राईव्ह मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक, फलंदाज धावबाद. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न परेश महाजनेचा अंगलट आलेला आहे आणि त्याकडे फलंदाज भरत पाटील धावबाद झालेला आहे. 5 फलंदाज बाद झाले. तिसऱ्या षटकात आतापर्यंत आपण धावा ज्या पाहतोय त्या फक्त 5 धावा आलेल्या आहेत. फक्त 5 धावा आलेल्या आहेत. पंच काय इशारा करतायत? पंच क्रॉसिंगसाठी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. तिसरे पंच खूप बिझी राहिलेले आहेत. सुनील म्हात्रे अर्थात पंच गोट्या. पाहू शकता आपण चेंडू लॉंग ऑनला गेला होता, तितक्या तत्परतेने फेकी केली गेली, मात्र गोलंदाजाकडनं झाली चूक. थोडंसं लेट बॉल होता त्यामुळे धावबाद तर झालेला आहे, पण तिसऱ्या पंचांचा निर्णय काय, तो क्रॉसिंग झालेला आहे किंवा नाही, कारण गोलंदाज थोडासा पुढे राहिला. पंचांना दुसऱ्या अँगलमध्ये बघायचं आहे. पंच सुनील म्हात्रे यांना प्लीज मूव्ज. यस, ह्या अँगलमध्ये पंच पाहतील. सुनील म्हात्रे यांच्या नजरेतून कुठलीही गोष्ट सुटणार नाहीये. दुसरा अँगल बघावा लागेल. ऑन फील्ड अंपायर पंच भाऊ पाटील आपण या ठिकाणी डिसिजन करायचं आहे. हेच फलंदाज बाद आहे आणि क्रॉसिंग झालेलं आहे. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे दिलीप पाटील फ्रॉम गोवा. याला लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? आणि खूप चांगला झेल, अगदी सीमारेषे लगत घेतलेला आहे. आणि या षटकामध्ये धावा किती आल्या आहेत अल्पेश गायकवाड? फक्त 5 धावा आलेल्या आहेत, म्हणजे 2 मायनस होतील. म्हणजे आता नवीन स्कोर आपल्या समोर असणार आहे 20 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. धावसंख्या 20. तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. 6 बाद 20.
परेश महाजन यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये परेश महाजन बाद झालेले. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय बॅटर वीस धावा झाल्या 20. बॅटिंगसाठी गेलेले आहे राहुल हलके, मॅन फ्रॉम कासने. आणि चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय दिनेश. यस, दिनेश भोईर फ्रॉम कोन, ॲडव्होकेट दिनेश. दिनेश ठाणे जिल्हा वकिलांची जी टीम आहे त्या संघामधून सुद्धा दिनेशला आपण खेळताना पाहतोय. कंप्लीट टेक्निक बॅट्समन आहे आणि सध्या एक ऑलराऊंडर म्हणून 40+ चांगली कामगिरी करताना दिनेशला आपण पाहतोय. दिनेश राईट आर्म ड्राईव्ह केलाय चेंडूला, चेंडू सरळ येतोय तो डीप मिडॉनला. संजय त्या ठिकाणी आहे, लॉंगॉनचा क्षेत्र जातोय आणि डीप मिडॉनला चेंडू अडवतोय आणि फक्त एक धाव घेण्याची संधी मिळाली. धावसंख्या झाल्या 21. यापूर्वीची मॅच सुद्धा थोडीशी लो स्कोरिंग बघायला मिळाली होती, मात्र त्या मॅचमध्ये गावदेवी भादवड संघ संजयभाई मात्रे यांच्या संघाने आपल्या संघाचा विजयश्री खेचून आणली. खूप चांगली कामगिरी गोलंदाजी बघायला मिळाली. ही मॅच सुद्धा असं वाटते की थोडीशी लो स्कोरिंग मॅच बघायला मिळू शकते, कारण चौथं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 21. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. हा चेंडू मात्र पडल्यानंतर थोडा बाउन्स बघायला मिळाला आणि टर्नही बघायला मिळाला. बाउन्स झाल्यानंतर थोडासा उजव्या यष्टीच्या बाजूला टर्न झाला आणि सरळ चेंडूने वेध घेतला यष्टी रक्षकाचा. डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 21. तब्बल पाहते 21 चेंडूमध्ये 21 धावा आलेले आहेत. फटका खेळला हवेत आहे, मात्र झेलवण्यासारखी संभावना नाही. संजय त्या ठिकाणी आहे, धावबाची शक्यता आहे, मात्र फलंदाज पोचला किंवा नाही ह्यासाठी पंच तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत. आणि आता मात्र आमचे तिसरे पंच अगदी ठाण मांडून बसलेले आहेत कॅमेरा समोर. पंच गोट्या अर्थात सुनील मात्रे पाहणी करतील आणि लगेच आपला निर्णय डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग. पाहूया आपण रिप्लेमध्ये. नॉट आउट. खूप चांगलं प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. ऑल क्रेडिट गोज टू प्रिन्स मूवीज. रवी गुळवी, प्रथमेश पाटील, त्याचबरोबर त्याची संपूर्ण टेक्निकल टीम एक अपार मेहनत घेताना दिसते. त्यांच्या माध्यमातून एक दर्जेदार प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा चेंडू मध्ये अप्पर कट. थोडासा फ्रंट अप्पर कटचा फटका बघायला मिळाला, पण टेनिस क्रिकेटमध्ये अप्पर कटचा फारसा बेनिफिट मिळत नाहीये. संख्या झाली 24. धावा झाल्या 24. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, अगदी एक चोरटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. बघितलं या ठिकाणी दिनेशने की बॅकअप करण्यासाठी कुठला क्षेत्ररक्षक दिसत नाही, मात्र धावपात करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. एक धाव मात्र मिळाली आणि एक चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळाली. या षटकामध्ये दिनेशने
फक्त 5 धावा दिल्या. भलेही कुठल्याही फलंदाज बाद केलेला नाही, पण तुम्ही जेव्हा अंडर 10 10पेक्षा कमी धावा देतात तेव्हा एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 25 आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पे गायकवाड नमूद करतील 4 षटकांसाठी किती वेळ घेतलेली आहे. 26 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. 26 मिनिट. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल. 26 मिनिटाची वेळ. तुम्हाला 22 मिनिटापर्यंत एक्सप्लोर 22 मिनिटापर्यंत असेल तर चालू शकेल. मात्र 22पेक्षा जास्त मिनिटं तुम्ही घेतली 23-24 तर मात्र तुम्हाला पेनल्टी. आणि पेनल्टी ह्या इनिंगला लागू करण्यात आलेली आहे. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल. 25 धावा, 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉससाठी यानंतर तयार राहायचं आहे. परशुराम फायटर्स दापोडे, सत्यवान पाटील फॅम टीम विरुद्ध शिवनेरी आमणे, संतोष जोशी फॅम टीम. दापोडे संघाचे नितीन आलेले आहेत. गोविंद पाटील येतोय. चांगला चेंडू आहे, डॉट बॉल. गोविंद पाटील फ्रॉम वडूनवघर. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र इथे आपण पाहतोय की यष्टीरक्षकाला खरं तर संधी होती, पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की एखादा बॅटर चांगल्या प्रकारे बॅटिंग करत नसेल तर यष्टीरक्षक सुद्धा यष्टीत करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. का 2 डॉट बॉल जात आहेत. धावसंख्या स्थिर आहे 25. पुन्हा एकदा फक्त ऑन साईडला फाईनलीकडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवर नजर नाही, फुटवर्कचा चांगल्या प्रकारे वापर बघायला मिळत नाही. तुमची चेंडूवर नजर असणं गरजेचं आहे. लागोपाठ 3 डॉट बॉल. गोविंद याला मात्र अगदी चांगला फटका खेळलेला. चेंडू सरळ जातोय, तो म्हणजे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जातोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. 27 धावा झाल्या. 27. आजच्या दिवसातला हा लोवेस्ट स्कोर बघायला मिळेल, कारण 4 षटकांच्या मॅचमध्ये एकदा 34 धावा झालेल्या होत्या. 35चं लक्ष होतं. मात्र ही कदाचित लोवेस्ट स्कोर, आजच्या दिवसातला लोवेस्ट स्कोर बघायला मिळेल. 27 धावा झाल्या आहेत. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एक डॉट बॉल. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 27. टॉससाठी तयार राहायचं आहे परशुराम फायटर्स दापोडे तसेच शिवनेरी आमणे. लास्ट ऑफिशियल कॉल. याला पुन्हा एक मिस टाइम फटका आहे आणि एक सॉफ्ट डिस्मिसल. 27 धावा. संत खेळी शेवटचा बॅटर जर आपण बघितलं, तब्बल 6 चेंडूचा सामना केला आणि फक्त 2 धावा. संत खेळी तब्बल आपण पाहतोय की 8 चेंडूचा सामना केला. 8 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. 9 चेंडूमध्ये फक्त 4 धावा. संत खेळी आंतरराष्ट्रीय खेळ जर बघितला, सुनील गावस्कर यांची सर्वात संत खेळी 174 चेंडूमध्ये 36 धावा. पहिला वर्ल्ड कप झाला त्या वर्ल्ड कपमध्ये. टॉससाठी तयार राहायचं आहे. परशुराम फायटर्स दापोडे अगेन्स्ट शिवनेरी आमणे.
परशुराम फायटर्स दापोटे आणि शिवनेरी आमने दोन्ही कॅप्टननी हाऊस ऑफ द आर्के बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये यायचे. हे समजे गणेशजी ठाकरे. गणेशजी आपण यायचं आपल्या शुभास्ते टॉस. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. परशुराम फायटर्स दापोडे आणि शिवनेरी आमने. दोन्ही कॅप्टन कृपया आपण या. सचिन येतं सचिन पाटील, खूप खूप स्वागत आहे. शिवनेरी आमने संघाचे कॅप्टन आणि परशुराम फायटर्स दापोडे संघाचे कॅप्टन नितीन पाटील. गणेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉईन तुम्ही जर एक बाजू बघितली तर आता 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेब यांचा फोटो बघायला मिळेल. आणि दुसरी बाजू बघितली तर आपण विद्यमान अध्यक्ष संजयभाई म्हात्रे. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. गणेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? सचिन पाटील. त्यांचं म्हणणं आहे की संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील. पुन्हा मला ते टॉस करावं लागेल आपणास. येस, टॉस जिंकलेले तो दापोडे संघाने. गणेशजी खूप खूप आभार. आपण आपल्या शुभ हस्ते जगदीशजी म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेले आकर्षक गिफ्ट दोन्ही कॅप्टनना सर्वप्रथम प्रदान करायचं आहे. त्यांच्या दोघांनाही शुभेच्छा देऊन आपण आपल्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. खूप खूप आभार गणेशजी. नितीन, कसं वाटते मैदानात प्रवेश केल्यानंतर? कसं वाटतं आयोजन आहे? कसं वाटते हा उपक्रम 40+ तसेच 50+? पहिले तर दरवर्षी खूप आयोजन चांगलंच असते, पण यावर्षी सुद्धा खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे आपल्या 40+ अध्यक्ष साहेबांनी. निर्णय काय असणार आहे? टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण. हॅलो. कुणाकडनं जास्त अपेक्षा आहेत सुरुवातीला इनिशियल ओव्हरमध्ये? कुणाकडनं ज्या अपेक्षा असतील की जे इनिशियल ओव्हरमध्ये तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? तशी तर पूर्ण टीमचीच म्हणजे पूर्ण सपोर्ट पाहिजे आणि जास्त करून विवेक दादाकडनं अपेक्षा जास्त आहे माझी. सेकंदरी टीमवर्क महत्त्वाचं, चांगल्या प्रकारे कामगिरी होणं गरजेचं आहे. हो, नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. सचिन, टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही बॅटिंगच करणार होतो. म्हणजे मनासारखं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही टॉस जरी जिंकला हरलात काही फरक पडलेला नाही. तुम्हाला बॅटिंग करायचीच आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? सचिनने तर नेहमीच 100% योगदान केलं आहे. कामतकरचा संघ असो किंवा मग कुठल्याही प्रीमियर लीगमध्ये संघ असतो. अजून कोणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? अपेक्षा आज सर्वांकडनंच आहे आणि सर्वांनी चांगला खेळ करावा. मी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय माइंडसेट आहे? साधारण किती धावांपर्यंत किती धावसंख्या सेफ असेल की ज्या धावसंख्येच्या आधारे तुम्ही विजय संपादित करू शकता 5 ओव्हरच्या मॅचमध्ये? आम्ही समोरच्या संघाला कमीत कमी म्हणजे 30 ते 35 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. पण तुम्हाला बॅटिंग करायची आहे सुरुवातीला? हां, बॅटिंग करणार आहे आम्ही. आमचा स्ट्रॅटेजी म्हणजे कमीत कमी आम्ही 45 ते 50च्या आत म्हणजे 50पर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे एकंदरीत सचिनच्या व्यतिरिक्त सांघिक कामगिरी सुद्धा महत्त्वाची असणार आहे. हो, नक्कीच. सांघिक कामगिरी म्हणजे आमचे सगळेच चांगलेच प्लेयर आहेत आणि सर्वांकडनंच अपेक्षा आहे की चांगला खेळ होईल. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. पाठीराख्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे परशुराम फायटर्स दापोडे अगेन्स्ट शिवनेरी आमने. परशुराम फायटर्स दापोडे संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शिवनेरी आमने संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि आपण जाऊया लगेच जी मॅच सुरू होणार आहे त्याच्या सेकंड इनिंगकडे. आणि सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक, भिवंडीचा एक बुलंद आवाज मनोज ठाकरे सज्ज होतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद गवली सर. आपण ओलिया खेळाकडे आपण जर पाहिलं तर 5 षटकांमध्ये या ठिकाणी धावा जमा केल्या, त्या म्हणजे फक्त 27 आणि 28 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं गेलं आहे.
तर या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. गोलंदाज होतोय टन. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. पहिल्या चेंडूला दिशा देण्याचं काम इथं मात्र पाहायला मिळत होतं, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. संजय आणि आपण पाहतोय संजय पाटील आणि स्वतः संगन मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. भगवानजी भोईर, कृष्ण आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव या ठिकाणी. धावणे ना पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. चांगला फटका होता, परंतु या ठिकाणी मात्र झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. चांगला प्रयत्न केला त्या ठिकाणी, परंतु झेल काही कन्वर्ट करता आलं नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धावा आता मात्र कुठेतरी जमा केली जाते. 2 धावा, यस 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारची धाव नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं झेल होतं. म्हणजे आपण पाहतो लोएस्ट स्कोरचा जरी सामना असला तरी एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कृष्णा यांची आपल्याला पाहायला मिळालेले आहे. पाहूया पुन्हा एकदा तयार होतं गोलंदाजी मार्कवरती. खऱ्या अर्थाने आज क्रिकेटची जत्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या वेळेस उद्घाटन समारंभ पाहिला, संपूर्ण टीम या ठिकाणी होत्या. काय थाटा माठात उद्घाटन सोहळा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळाले. यावेळेस उडवलाय, पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस मात्र खाली रिझन आहे. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. धावसंख्या जर पाहिली 6 या अंकावरती जाऊन पोहोचते. आज आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळा होता आणि आमच्यामध्ये आपल्या सहकारी समालोचकांमध्ये जुडले होते सन्माननीय डॉक्टर गवली सर आपल्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. पाहूया धावसंख्या जी आहे ती 6 अंकावरती. चला स्पीडअप करा, विनंती असेल. खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. बरोबर 3 वाजले आतापर्यंत. टायमिंग या ठिकाणी सेट केलेला आहे गुणलेख गालपेश गायकवाड यांनी. तर त्या अनुषंगाने आपण जेवढा लवकर खेळ कराल तेवढा लवकर आपल्या संघासाठी चांगला आहे. 28 धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत. पाहूया पुढील चेंडू फेकण्यासाठी कृष्णा टन होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली. 7 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेले आहेत. संजय पाटील आणि भगवान भोईर हे चांगले दोन्ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण पाहिलं तर मराठा पंजाब वल या संघाला खास काही करता आलं नाहीये. जवळजवळ आपण पाहिलं तर 7 फलंदाज या 27 धावा जमवण्यासाठी गारज झालेले. म्हणजे गोलंदाजी जी धार आहे ना ती भरपूर चांगली पाहायला मिळाली. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती कृष्णा. यावेळेस गॅप मध्ये क्या बात आहे. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. चेंडू सीमा पार, चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 अंकावरती. तिसरं ओव्हर जे आहे ते 16 का डोला लावताना कुठेतरी कमी पडले गेले. प्रवीण चौधरी यांची एक घातक गोलंदाजी. फक्त 5 धावा त्या ठिकाणी आपल्याला जमा झालेल्या आणि त्यातल्या अर्ध्या धावा म्हणजे आपण जर पाहिलं तर अतिशय खराब परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि चांगले चांगले संघ या ठिकाणी गारद होताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस चांगला चेंडू आहे या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय फक्त 11 धावा लागल्या गेल्या आहेत. 28 धावांचं लक्ष आहे. दुसरं षटक कोण घेऊन येतो हे पाहण्यासारखं राहील. दिलीप येतोय. एक चांगला गोलंदाज आहे, चांगली क्षमता आहे. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. तर धावा भरपूर कमी आहेत. वाचवण्यासाठी तुम्हाला मॅजिकल गोलंदाजी हातावे लागेल. सिंगल डिजिट मध्ये धावा खर्च कराव्या लागतील. तेव्हा कुठेतरी
मॅचमध्ये बनून राहू शकतायत. पुन्हा एकदा या ठिकाणी होते सुरुवात खेळाला. स्ट्रायकरला आपण पाहतो संजय पाटील. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला, कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला नाही. एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चला वेळ कमी खर्च करा आणि खेळ लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आज आपण पाहिलं तर प्रशांत म्हात्रे यांच्या बॅटमधून एक 50 पाहायला मिळाली होती 40+ मधून, आणि 50+ मधून कालुराम भोईर यांची एक 50 पाहायला मिळाली होती. यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केलेला, दिशा दिलेल्या समोरच्या दिशेला पाहूया. एक धाव कंप्लीट केली आणि दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत होता, पण चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाले. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती, 28 धावा विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा होतं तयार. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. कुठल्या प्रकारचा प्रेशर दबाव न घेता एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलने धावा बनवू शकतात. त्याच्या कारणास्तव कुठल्या प्रकारची घाई गडबड या ठिकाणी न करता चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील आणि भगवान भुईर दोन्ही फलंदाज करत आहेत. दोघांच्या बॅटमधून एक एक चौकार जरूर आलेला आहे. जिथं कमजोर चेंडू मिळतो तिथं चांगला प्रहारी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र रिव्हर्स यूज केला होता, अब तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाही आहे आणि निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 13 या अंकावरती बनून विजयाच्या समीकरणासाठी फक्त अजूनही 15 धावाची आवश्यकता आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय पण समोरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाते. या ठिकाणी पाहू शकता आपण दुसऱ्या धावेची मागणी सुद्धा केली नाही आहे. एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या जात आहेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र अजून एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र लयबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दिलीप यांची आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी आहे. 5 चेंडू टाकून झाले, फक्त 3 धावा खर्च केले गेले आहेत. 14 धावा धावफलकावरती अशीच गोलंदाजी करावं लागेल. इकॉनॉमिकल कंजूस बरी ज्याला म्हटलं जातं, तेव्हा कुठेतरी डावामध्ये बनून राहू शकते, कारण भरपूर धावा कमी आहेत. आजच्या रजनीमधील, आजच्या रात्रीमधील सर्वात लोएस्ट स्कोर हा सामना मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक तेज तर्रार चेंडू निर्धावचे होते सांगता. या ठिकाणी आपण पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती 3च धावा मात्र या ठिकाणी खर्च केले गेले आहेत. षटक क्रमांक दुसरं. आता 50-50 ची ओव्हर आहे ती पाहूया कोण येतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 14 धावा. यस, अतिशय अनुभवी गोलंदाज गोट्या या अंगामध्ये खरोखरच खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपण 40+ खेळ पाहिलं, आपण 50+ खेळ पाहिलं, परंतु हा गोलंदाज जो आहे तो 65+ खेळाडू आहे. क्या बात आहे. आणि त्याला टार्गेट केलेलं आहे, परंतु एक जिद्दी क्रिकेटर म्हणून आहे. तोच दरारा, तोच आत्मविश्वास या गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. माणूस शरीराने थकला तरी चालेल, परंतु मनाने थकला नाही पाहिजे, आणि ते मनाने मात्र खूप मजबूत पाहायला मिळत आहेत. पाहूया आज कशा प्रकारे षटक हाताला जाईल, कारण टार्गेट केलं गेलं आहे 16 का डोला. 16 व वरीस धोक्याचं, तशी ही 16ची वर आहे, ही सर्वांना धोक्याची आहे. चांगल्या चांगल्या टीम मात्र 16व्या रनांसाठी मात्र खूप कठीण परिस्थितीमध्ये सापडताना पाहायला मिळत आहेत. उद्या बरोबर ठीक आपला शेड्यूल 4 वाजता रिपोर्टिंग करून चालू होणार आहे.
या वेळेस मात्र मिस टाइम झालेला आहे. पाहूया, उंच गेलेला आहे स्वतः गोलंदाज त्याच्या खाली येतोय आणि चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर उंच कॅच गेली होती, आकाशामध्ये जणू काय थांबून होती आणि झेल खूप कठीण होता, परंतु प्रयत्न मात्र खूप चांगला होता. त्या चेंडूपर्यंत पोहोचले गेले. क्या बात आहे. वय वर्ष 65, परंतु काय स्फूर्ती आहे, काय एनर्जी आहे या खेळाडूकडे आपण पाहतोय. नाव आहे गोट्या. डावखोरे शैलीचा हा गोलंदाज अतिशय जिद्दी, चिवट, चिकट. या वेळेस मात्र उडवला गेला आहे. गॅप मध्ये जाईल चेंडू, नो डाऊट सीमा पार. पंचांच्या माध्यमातून केला जातो इशारा, चौकार. 4 धावेने आपण पाहिले तर स्कोर कार्ड मध्ये बदल होते, धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 20. घ्या बॉल आला, घ्या लवकर, चला खेळायला सुरुवात करायची आहे. 20 धावा धावफलकावरती, अजून 8 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 6 बनल्यात आणि विजयासाठी पाहिजेत त्या म्हणजे 8. पुन्हा एकदा पाहूया की खेळायला होतं या ठिकाणी सुरुवात. या ठिकाणी आपण पाहिलं शॉर्टपिच डिलिव्हरी होती, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आल्या नाही. या निर्धावची या ठिकाणी होते सांगता. हा साफ सिडीचा खेळ आहे मित्र. 50-50 ओव्हर म्हटलं तर या वेळेस रिवर्स, क्या बात आहे. खूप चांगला फटका या ठिकाणी. काय इथं पंचांच्या माध्यमातून चौकार आहे की षटकार? पंचांच्या माध्यमातून तपासलं जाते चौकार आहे की षटकार आहे. यस, या ठिकाणी षटकार घोषित केला गेला आहे. क्या बात आहे. या 6 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या अंकावरती. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता आहे विजयाच्या समीकरणासाठी. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये आल्यात त्या म्हणजे 12 धावा. अजूनही 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये पाहूया विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र जातोय पायलेगच्या रिझन मध्ये आणि हा मात्र येतोय विजयी फटका, चौकार. क्या बात आहे. लवकरात लवकर सामना हा समाप्त झाला. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय संजय. 25 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असतानाही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर संजय पाटील आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा आपला पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. दापोटी संघाला विनंती आहे
विलंब न लावता लगे आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर शिवनेरी आमने संघाला विनंती आपली सलामीची जोरी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पंचांना विनंती आहे की आपण आपली जागा घ्यायची आहे. क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने एकदम शिस्तीमध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळते. संघ नाईक पुढे आहे आणि आपल्या पूर्ण फौजला आपण पाहतोय एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना पाहायला मिळतंय. दृश्य पाहून खूप चांगलं वाटतं मैदानाच्या आतमध्ये. संजय पाटील प्लीज आपण या आपल्या मेहनतोम्याचा पुरस्कार आपण घेऊन जा. तसेच परशुराम फायटर्स दापोडे सत्यवान फॅन टीम आपण पाहतोय फिल्डिंग प्लेसमध्ये. आपले प्रेयर प्रार्थना जर संपले असेल तर आपणही लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, नटून घ्या. तसेच संतोषजी जोशी फॅन टीम शिवनेरी आमने आपणास विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे, प्राचारण करायचे आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला 12 खेळाडू कृपया आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला वलवाले या, बाहेर या. निश्चित खूप चांगलं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आपण सर्वप्रथम देऊया ट्रॉफी जे आम्हाला सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहे. निश्चितच आपण पाहतोय सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते दिली जाते मेहनतोम्यांची ट्रॉफी जी आम्हाला प्रदान झाले कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहतोय गणेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून दिलेच जाते गिफ्ट पॅम्पल जे आम्हाला प्रदान झालेले आहे सन्माननीय संदेशजी पाटील तसेच सन्माननीय स्वप्नीलजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. चला खेळायला लवकर सुरुवात करूया. पंचांना विनंती आहे आपण लवकर खेळायला सुरुवात करू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वतः संघ नाईक सन्माननीय पाहू शकता आपण संघ मालक संतोष जोशी त्यांच्या समेत आपण पाहिलं तर जगदीशजी म्हात्रे